श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आहे कोजागरी पौर्णिमा। तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते, पण कोजागरी पौर्णिमा जी आहे तर ती सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। या दिवशी आपण जेवढे पण उपाय करत असतो तर त्याचा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं। आणि कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येत असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसत असतो। आणि त्या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच ही पौर्णिमा जी आहे तर ती सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे असतात, तर त्यातलाच एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। त्यामुळे तुमच्या मुलांचे जे काही सर्व दोष आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतील। अभ्यासात, नोकरीत त्यांची प्रगती होऊन त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे। मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करायची असते, त्याचप्रमाणे आपल्याला पितरांची सुद्धा पूजा करायची असते आणि आपल्या घरातले दोष दूर करण्यासाठी सुद्धा काही उपाय आपल्याला करायचे असतात। लहान मुलं जी असतात किंवा जी मोठी मुलं असतात कधी कधी खूप हट्टीपणा करतात, अचानकपणे रडायला लागतात किंवा चिडचिड करतात। तसेच कधी कधी आपल्या मुलांना आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगत असतो पण मुलं ऐकत नाहीत। काही वेळापूर्वी मुलं जी आहेत तर ती अचानकपणे शांत झालेली असतील किंवा अचानक मुलांमध्ये अशा प्रकारचे जर काही बदल घडून आलेले असतील तर यासारख्या गोष्टी मुलांमध्ये दिसून येतात। तर या गोष्टी दूर करण्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे। जर मुलांना एखादा दोष किंवा नजर दोष लागलेला असेल तर मुलं जी आहेत तर ती अचानकपणे अशा पद्धतीने वागू लागतात। आता लहान मुलं जी असतात तर बघा, अगदी छोटी छोटी जी मुलं असतात म्हणजे बालकं असतात तर ती झोपेमध्ये अचानक रडायला लागतात, दचकून उठतात। यासारख्या गोष्टी सुद्धा मुलांना जर दोष लागलेले असतील तर मोठे मुलं जे असतात तर बघा, त्यांना सुद्धा जर नजर दोष लागलेले असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांचं अभ्यासामध्ये मन जे आहे तर रमत नाही किंवा मन लागत नाही। तर बऱ्याच अडचणी या मुलांना येत असतात। तर या सर्व अडचणी मुलांच्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय रात्री करायचा आहे। तुम्ही सकाळी सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्हाला रात्री वेळ नसेल तर, किंवा तुम्ही हा उपाय जर तुम्हाला रात्री वेळ असेल तर रात्री केला तरीही चालेल। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा हा उपाय तुम्हाला रात्रीच करायचा आहे। आता रात्री तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्हाला 8 ते 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे। शनिवारी रात्री तुम्हाला 8 ते 12 या दरम्यान हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक शिळ्या भाकरीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा चपातीचा जरी तुकडा घेतला तरीही चालेल। तर त्यावरती तुम्हाला 7 बोटं काळं जे आहे तर ते ओढून घ्यायचं आहे। आता हे काळं तुम्ही तव्याचं लावू शकता किंवा तुमच्याकडे काळा बुक्का असतो तर त्याचं सुद्धा तुम्ही 7 बोटं लावू शकता किंवा अगदी तुम्ही काजळाने सुद्धा 7 बोटं लावली तरीही चालेल। तर त्या भाकरीला किंवा त्या चपातीला तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल तर ती काळी वस्तू जी आहे तर त्याचे तुम्हाला 7 बोटे त्याच्यावरती ओढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा वाहायचं आहे किंवा ते अर्पण करायचं आहे आणि तो तुकडा तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे। आता तुम्हाला कशा पद्धतीने ओवाळून घ्यायचा आहे तर तुम्हाला गोलाकार, ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांवरनं फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुकडा तुम्हाला बाहेर नेऊन काळा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। काळा कुत्रा नसेल तर इतर तो कुत्रा जो तुम्हाला जो तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याला तुम्ही खाऊ घातला तरीही चालेल किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये एखाद्या साईडला वगैरे ठेवून द्या आणि तो तुकडा पक्ष्याने खाल्ला तरी सुद्धा चालेल। पण आपल्याला हा तुकडा म्हणजे भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती कुत्र्याला तुम्ही खाऊ घालण्याचा शक्यतो करून प्रयत्न करा। तर हा तुकडा खाऊ घातल्यामुळे किंवा हा उपाय केल्यामुळे मुलं जर चिडचिड करत असतील तर त्यांची चिडचिड बंद होऊन जाईल, हट्टीपणा मुलांचा बंद होऊन जाईल। अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर ते लागायला सुरुवात होईल किंवा जी काही मोठी मुलं असतात तर त्यांनी भरपूर डिग्रीज घेतलेल्या असतात आणि ते भरपूर शिकलेले असतात किंवा ते हायली क्वालिफाईड असतात, पण तरी सुद्धा त्यांना जर नोकरी प्राप्त
प्राप्त होत नसेल तर त्यांना सुद्धा जर काही दोष लागलेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तर त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे दूर होतात आणि अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये मुलांची प्रगती होऊन प्रत्येक इच्छा सुद्धा त्यांची पूर्ण होते। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी रात्री करायचा आहे। रात्री वेळ तुम्हाला जर मिळाला नाही, तुम्ही जर बाहेर असाल तर तुम्ही हा उपाय सकाळी सुद्धा करू शकतात, काहीच हरकत नाही। घरामध्ये जर 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या चपातीचे किंवा भाकरीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि तो प्रत्येक मुलावर तुम्हाला उतरवायचा आहे। एकच भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा सर्व मुलांच्या वरनं तुम्हाला उतरवायचा नाहीये, वेगवेगळा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं वेगवेगळा उतरवायचा आहे। जर समजा तुमची मासिक पाळी असेल तरी सुद्धा हा उपाय आई करू शकते, असं काही नाही की मासिक पाळी आहे तर त्यामध्ये हा उपाय करता येणार नाही। सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्कीच करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।